नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता धनंजय म्हणत असतात, तो मुलगा दुसरं तिसरं काही करत नाही, फक्त इथे प्रसिद्धी मिळवायची आहे आणि प्रसिद्धीसाठीच तो ह्या सगळ्या गोष्टी करतोय. माझ्या मुलीचा वापर करतोय, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतोय, माझं घर दाखवतोय आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी करतोय. त्याचं प्रेम काही नाहीये, त्याने फसवलं आहे नंदिनी तुला. तेव्हा लगेच आता इकडे शारदा म्हणत असते, हो तो ते करणारच ना, कारण तुम्ही लोक त्याचं ऐकून घेण्यासाठी काही तयारच नाही आहात. म्हणजे तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीशी कसलंही घेणं देणं नाहीये. तुम्हाला त्याचं म्हणणं चुकीचंच वाटत आहे. मग तो बिचारा काय करणार आहे? नाही नंदिनी, तुम्ही नंदिनी त्याचं काही ऐकून घेते नाही, तुम्ही काही ऐकून घेतात. तेव्हा मात्र इथे आता धनंजय म्हणत असतात, तू तर हे सगळं काही बोलणारच, कारण तुला तर हे सगळं काही माहितीच होतं. तेव्हा शारदा म्हणत असते, हो मी बोलणारच, कारण मला माहिती होतं ते सगळं काही आणि मला त्यांची बाजू सुद्धा घ्यायची आहे, त्यांना सावरायचं सुद्धा आहे. त्यावर शारदाचा मोर्चा नंदिनीकडे वळतो आणि नंदिनीला म्हणत असतात, हे बघ नंदिनी, तुला एक गोष्ट सांगू का मी? हे बघ, आपण बायका कितीही सहन करतो, काही झालं तरी सुद्धा आपल्याला ते सगळं काही सहन करावंच लागतं, कारण पुरुष आपल्याला कशाही पद्धतीने फसवू शकतात. मग ते आपल्यापासून काही गोष्टी लपवण असो किंवा आणखी काही गोष्टी करणं असो. तू मात्र हार मानू नकोस नंदिनी. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुला आता असं वाटत असेल की इकडे जीवाने तुला फसवलं आहे, पण त्यानंतरच्या 1000 चांगल्या गोष्टी तू त्यांच्या कशा विसरू शकतो? तेच नंदिनी, हे बघ असं करू नकोस. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, हे बघ आई, मी त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी मी विसरतच नाहीये. मुळात मला माहिती आहे त्यांनी माझ्यासाठी खूप चांगलं केले आणि ते चांगले सुद्धा आहेत. ही सुद्धा गोष्ट मात्र मला सगळं काही व्यवस्थित माहिती आहे. पण त्यांनी आता चांगल्या केलेल्या गोष्टीमुळे मी ती 16 डिसेंबरची गोष्ट आणि त्याचबरोबर त्यांनी माझी केलेली फसवणूक ह्या सगळ्या गोष्टी मी नाही विसरू शकत आहे. हे तुला कसं कळत नाही? त्यावर आता इथे शारदा म्हणत असते, का नाही? तुला विसरावंच लागेल नंदिनी, कारण तुला गोष्ट कळते का? हे बघ जीवांश, तुझ्यावर फार प्रेम आहे आई. एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? हे बघ, 16 डिसेंबर नंतर मी त्यांना सगळं काही सांगणार होते. त्यांच्यावर असलेलं माझं ते प्रेम, त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगणार होते. अगं डिवोर्स नंतर सुद्धा मी त्यांच्याकडे ओढली जात होते. मग दिवस नंतर मी त्यांच्याकडे ओढली जात असून सुद्धा त्यांना ते समजत होतं. त्यांनी मला ते विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं गोष्टी 16 डिसेंबरला जेव्हा समोर आल्या तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकली. आई नाही, मी जीवांना कधीच माफ करू शकत नाही, असं स्पष्टपणे नंदिनीच म्हणणं असतं. आई, तू जीवा काव्या, तुम्ही तिघे जण माझे आपले आहात. मग तुमच्याकडून मी अपेक्षा करू नये. मी काय इथे एखादं बटन आहे का की स्विच ऑन केलं म्हणजे की 16 डिसेंबरचा दिवस आठवायचा आणि स्विच ऑफ केलं म्हणजे 16 डिसेंबरचा दिवस तो विसरून जायचा? प्रत्येक वेळी समजूतदार माणसाने समजून का घ्यायचं? जीवामध्ये खूप साया चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याच विसरायला मला वेळ लागत आहे, पण ते सुद्धा लवकरच होईल. त्याच बाजूने बांधलेले नात्याचे फूल फार काळ टिकत नाहीये ताई. तेव्हा शारदा म्हणत असते, ठीक आहे, हाच तुझा निर्णय आहे ना? तर हाच निर्णय असेल ना नंदिनी, तर ऐक, आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन जीवांना सांग, इथे थांबू नका. आत्ताच्या आत्ता ती रिक्षा घे आणि इथून निघून जा. सांग त्यांना, जा सांग. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, अजिबात नाही आई, मी त्यांना इथे यायलाही सांगितलं नव्हतं आणि जायला सुद्धा सांगणार नाही. तेव्हा शारदा म्हणत असते, नाही सांगणार, सांगावंच लागेल तुला नंदिनी. जा सांग. नाही आई, त्यांच्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. तुला काहीच फरक पडत नाही नंदिनी? तर मग मला सांग, काल रात्री तू मला वरण भाताच ताट का बरं घेऊन पाठवलं होतस? ते रिक्षामध्ये अवघडल्यासारखे झोपले होते
तर मग तू सोफ्यावरती त्यांना त्रास होतोय म्हणून तू स्वतःला त्रास का करून घेतलास? तू सुद्धा सोफ्यावर अवघडल्यासारखं का झोपलीस नंदिनी? हे बघ, तुला ह्या सगळ्या गोष्टी का कळत नाहीयेत? अगं पहिली नंदिनी असती ना, तर कधीच हे सगळं विसरून पुढे गेली असती. पण नंदिनी, तुला कळत नाही का? तर तू पूर्ण जीवांच्या प्रेमात पडलेली आहेस. तू प्रेम करतेस जीवावर. एकदाच स्वतः आरशासमोर उभी राहा आणि आरशासमोर उभी राहून स्वतःच्या मनाला एकदा प्रश्न विचार की तू जीवाच्या किती प्रेमात आहेस. अगं काही जरी झालं ना, तरी सुद्धा माणसाचे जसे अपराध केलेले विसरता येत नाहीत ना, तसंच प्रेम केलेलं सुद्धा विसरता येत नाही. नंदिनी, हे तुला आता कळायला हवं. असो, तुला एक गोष्ट सांगू का? 21 दिवसाच व्रत घेतले त्यांनी माझ्या जाव्याने, आणि त्या येणाऱ्या 21 दिवसांमध्ये ते तुझं मन आणि प्रेम नक्की जिंकतील. आणि त्यांच्यामध्ये कोणी कितीही अडथळे आणले, कोणी कितीही खोडा घातला ना, तरी सुद्धा प्रेम करणारी दोन जीव त्यांचा मार्ग कसा शोधायचा हे बरोबर त्यांना माहिती असतं. असं म्हणूनच शारदा तिथून निघून गेलेली असते. आता नंदिनी तिच्या खोलीमध्ये येते आणि अगदीच शारदाच्या त्या सर्व बोलण्याचा विचार करू लागते. एकदा स्वतःला आरशासमोर उभी कर आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचार की तू जीवाच्या किती प्रेमात आहेस. म्हणून ह्या गोष्टी तुला आता कळायला हव्यात नंदिनी. असं सुद्धा आता इकडे शारदाच बोलणं नंदिनीला आठवत असतं. आणि तेव्हा नंदिनी आरशासमोर उभी राहिलेली असते. डोळ्यामध्ये अश्रू असतात. त्याचबरोबर इकडे शारदा म्हणत असते, 21 दिवसाचं व्रत घेतले माझ्या जाव्याने आणि मला पूर्ण खात्री आहे की कितीही काही जरी झालं तरी सुद्धा जीवा एक ना एक दिवस तुझं मन जिंकतील. आणि त्याचबरोबर दोन प्रेम करणाऱ्या जीवाला कधी कोणीच वेगळं करू शकत नाही. पहिलीची नंदिनी असती तर ती कधीच हे सगळं काही विसरून मोह ऑन झाली असती, पुढे निघून गेली असती. तेव्हा नंदिनीला जीवाबरोबर घालवलेले ते क्षण आठवतात. जीवाने तिच्यासाठी घेतलेला तो गजरा, त्याचबरोबर कबशीमधून फुरके मारत पिलेला, दोघांनी एकमेकांसोबतच्या चहासोबतच इतक्या दिवसांनी खाल्लेली ती दोघांनी एकमेकांसोबतची पाणीपुरी, ह्या सगळ्या गोष्टी आज इथे जीवाला आठवू लागलेल्या असते. तिला आठवू लागलेल्या असतात जीवासोबतचा घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रवास आणि ते 3 महिन्यातला प्रत्येक दिवस आज नंदिनी इथे आठवत असते. आणि आठवत असतानाच तेव्हाच लगेच आता इकडे खिडकीतून आपलं मागकड म्हणजेच जीवा आलेला असतो. बघा ना, जीवा आल्याबरोबर लगेचच नंदिनीला तो दिसतो आणि नंदिनी म्हणत असते, तुम्ही इथे. तेव्हा लगेच आता इथे जीवा म्हणत असतो, हो, कारण तू माझी आठवण काढलीस. तू मला आता इथे आठवत होतीस ना, म्हणून मी आलेलो आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही हा, मी तुम्हाला अजिबात आठवत नव्हते. तेव्हा जाऊ का मग चल जातो मी पाठीमागे, असं म्हणत असतो आणि तेव्हा जायला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय करताय पडायला? तुम्ही पडायला नका असं करू. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, बोल ना मग, खरं सांग. तू मला आठवत होतीस ना? माय माझी चकाचक बाई मला आठवत होती, माझी आठवण काढत होती. तेव्हा आपणे पुकारा और हम चले. आय, तू माझी आठवण काढलीस म्हणून मी इथे आलोय नाही, मी तुमची आठवण काढली नाही. तेव्हा तो म्हणत असतो, काय सांगतेस? खा मग माझी शपथ खा, आपल्या त्या ड्रीम वॉचची शपथ खा, आपल्या पाणीपुरीची शपथ खा, ते 100चे घेतलेले 5 गजरे त्याची शपथ खा, आपल्या वडापावची शपथ खा, आपल या पसायाची शपथ खा, आपल्या रूमची शपथ खा, आपण घालवलेले ते एक साधे क्षण त्याची शपथ खा. तेव्हा मात्र लगेचच नंदिनी पाठीमागे ओढते आणि म्हणत असते, हो, काढली. मी तुमची आठवण काढलेली आहे. मी तुम्हाला आत्ताच आठवत होते. मी तुम्हाला 16 डिसेंबरच्या त्या दिवशी सुद्धा आठवलं. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि आज 10 तारखेला सुद्धा आम्ही तुमचीची आठवण काढतच होते. प्रेक्षकांनो, फक्त हे अंक मी नाही मोजले, नंदिनीने सुद्धा मोजलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला
मोजून दाखवलेत असो तिकडे म्हणत असते, आज सुद्धा मी तुमची आठवणच काढत होते. आज 10 तारीख आहे आणि आजच्या दिवस सुद्धा मला तुम्हीच आठवत होतात, कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर. यू इडिएट. कारण डिसेंबर नंतर, त्या 16 डिसेंबर नंतर मी तुम्हाला प्रपोज करणार होते. माझ्या मनामध्ये तुमच्यावर असलेलं प्रेम, भावना, ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार होते. जे काही घटस्फोटाचं आपण ठरवलं होतं, तो घटस्फोट नको होता मला. घटस्फोटाचा खेळ नको होता मला आपल्या दोघांच्या संसाराचा खेळ खेळायचा होता. बाद झालं होतं आता ते काऊन. सलिंग बाउन्सलिंग सगळं मला ते सुद्धा नको होतं. मला तुम्हाला सांगायचं होतं की लग्नानंतर होईलच प्रेम, आणि ते झालं आहे. नकोस ना प्लीज चकाचक बाई, तुरडू नकोस ना. का रडू नको. सांगा ना, माझं प्रेम आहे तुमच्यावर. मला तुम्ही हवे होता, पण तुम्ही माझी फसवणूक केली. हे बघ चकाचक बाई, काय तुम्ही मला का सांगितलं नाही? तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये तुमच्या विषयी असलेलं प्रेम, भावना, ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही का? जीवा का असं वागलात तुम्ही? तेव्हा जीवा म्हणत असतो, तू ऐकून तरी घे, एकदा मी तुला सगळं काही सांगणार होतो, पण मला खूप भीती वाटली. तुला गमवण्याची भीती वाटली. कसली हो? मी तेच सांगतोय, मला तुला गमवायचं नव्हतं. मला माझ्या सांगते ना, तुम्ही आजपासून योगा करायला सुरुवात करा. मेडिटेशन इज बेस्ट ऑप्शन. तेव्हा धनंजय म्हणत असतात, नक्की खरं सांगते ना, तू ठीक आहेस? ह्याच गोष्टी ख्या आहेत ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बाबा, मी अगदी ठीक आहे. काळजी अजिबात करू नका. कधी तो जेव्हा इथून जातोय ना, त्याचीच वाट बघतोय. 2 दिवस तर गेलेत आणि 19 दिवस त्याला मी कसेही सहन करेल. पण नंदिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. खरं सांग नंदिनी, तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये ना? प्रेम. तेव्हा मात्र इथे नंदिनी काहीच बोलत नाही आणि धनंजयला म्हणत असते, बाबा मी काय म्हणते, तुम्हाला योगा करायची आहे ना? त्यानंतर ऑफिस वर्क सुद्धा करायचं आहे ना? जा बरं, तुम्ही पटकन जा, तुम्ही योगा करा आणि त्यानंतर मला सुद्धा देवपूजा करायची आहे. पण धनंजय म्हणत असतात, असो, पण तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या कायम पाठीशी असणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बाबा, तुम्ही नका काळजी करू आणि मला समजतं. तेव्हा इथे लगेचच धनंजय तिला तसं बोलून तिथून निघून जातात. पण धनंजयने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र आतापर्यंत तरी नंदिनीने दिलेलं नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो जीवा आहे तो मस्त त्याची डार्लिंग जीवा नंदिनी इथे रिक्षा छान अशी साफ करत असतो, क्लीन करत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे जो काही गुड्डू आहे तो गुड्डू मात्र चित्रविचित्र आवाज काढत असतो. खरं तर त्याला इथे योगा करायची असते आणि त्याचमुळे त्याचा हा सगळा काही गोंधळ असतो. आता जीवा म्हणत असतो, अरे मला तर समजतच नाही कसले आवाज येत आहेत, काय सुरू आहे नेमक ह्या गोष्टी. इथे तो बोलत असतो आणि तेव्हा लगेच आता गुड्डू दिसतो आणि गुड्डू दिसल्यानंतर त्याला तर सुरुवातीला असं वाटत असतं की अरे माझी डार्लिंग रिक्षा इथे ओरडते की काय, असा विचार तो इथे करत असतो. आणि जेव्हा गुड्डूला तो समोर पाहतो तेव्हा म्हणत असतो, अरे गुड्डू, काय झालेलं आहे, काय एवढा ओरडत आहेस? तेव्हा लगेच तो म्हणत असतो, अरे तू काय योगा वगैरे करायला लागलास आहेस की काय? हा चल ना जीवा भी, आपण दोघेजण मिळून मस्त योगा वगैरे करूया. तेव्हा लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, अरे वेडा आहेस का? हे असले योगा वगैरे ते स्टंट आपण अजिबात करत नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अजिबात जमत नाही. ते आपलं कुठलंच काम नाहीये. ते योगा वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी करणं हे आपलं अजिबात काम नाहीये, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचसोबत इकडे आता गुड्डू म्हणत असतो, समोरून येणारी व्यक्ती बघ ना कोण आहे ती. आणि तेव्हा लगेच त्याला येणारे धनंजय दिसतात आणि धनंजय दिसल्याबरोबर त्याचं लक्ष तिकडे जातं. देखो कोण आला आहे? अरे सासरेबुवा आले. सासरेबुवा म्हणजे योगा करतायत की काय? सासरेबुवा, आतापर्यंत जो जीवा योगाला नाव ठेवत होता त्याच जीवाला आता
इथे योगा आवडायला लागलेली असते, का तर इथे सास्याला इम्प्रेस करण्याचा तो प्रयत्न सुरू असतो. आता लगेच इकडे गुड्डू म्हणत असतो, हे काय आहे, योगा योगा कर रे. हा तेव्हा धनंजयच्या बाजूला तीच रिक्षातली मॅट घेतो आणि ती मॅट टाकतो आणि त्याच्यावरती जाऊन बसतो. इकडे आता धनंजय ओम मंत्रोपचार करतात. तेवढ्यातच जीवा ओम म्हणायला सुरुवात करतो. धनंजय जीवाकडे पाहतात, त्यांना म्हणतात, त्याला म्हणत असतात, तू इथे काय करतोस. तेव्हा तो म्हणत असतो, तू नाही हो ओम म्हणा. तेव्हा लगेच धनंजय ओम म्हणायला सुरुवात करतो, पण त्यावर लगेच ते त्यांच्या लक्षात येतं की हा जीवा आहे आणि माझ्या बाजूला येऊन बसलाय. तेव्हा लगेच इथे ते पुन्हा म्हणत असतात, तेच तर मी तुला विचारतोय, तू इथे काय करतोयस. तेव्हा जीवा म्हणत असतो, मी मेडिटेशन तुमच्यासोबत तुम्हाला कंपनी देण्यासाठी इथे बसलोय. तुम्हाला एकटेक्ट वाटायला नको ना, म्हणून मी तुमच्यासोबत योगा करायला आलेलो आहे. बघा बघा चला. तेव्हा तुम्ही मला घाबरताय का. तुला घाबरतोय. अरे तुझ्या वयात आणि माझ्या वयात कितीतरी अंतर आहे, फार अंतर आहे. मग लावा ना माझ्यासोबत कॉम्पिटिशन लावा. मुळात योगा करण हे काही कॉम्पिटिशन नाहीये. इकडे गुड्डू परमेश्वराला हात जोडत असतो आणि यांच्यावर लक्ष ठेव रे बाबा असं म्हणत असतो. तेव हा लगेच आता जीवा म्हणत असतो, हो मला माहिती आहे, पण तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही माझ्या पुढे हराल म्हणून. तेव्हा धनंजय म्हणत असतात, तू एकतर खोट बोलतोस. बरोबर, तुला सगळी मस्करी करायला सुचते. तू एक नंबरचा खोटारडा आहेस. मग तुझ्यासोबत कसली कॉम्पिटिशन आणि कसलं काय. मग मी सुद्धा तुम्हाला तेच सांगतोय. तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही हराल म्हणून. बर ठीक आहे, चल करायची ना तुला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन. चल कर, सुरुवात कर, बोल ओम. तेव्हा लगेच आता ओम म्हणता म्हणता ठसका लागतो. नाही ते काय झाले ना, हवा भरली, हवा हल्ली. मुंबईच वातावरण ना जरा खराब झाले बघा. तेव्हा धनंजय म्हणतात, मुंबईच वातावरण नाही रे खराब, तुझ्यात जे काही उर्मी गुर्मी त्याचबरोबर माज आहे ना, तो जास्त वाढलेला आहे. आणि तुला असं वाटतंय का की तूही असले उद्योग करून माझं मन जिंकशील, मला इम्प्रेस करशील आणि नंदिनीला घेऊन जाशील. तर तसं अजिबात काहीही होणार नाही, समजलं तुला. आता स्पष्टपणे धनंजयनी जीवाला सांगितलेलं असतं. सततच हसणं खिदळणं हे सगळं तुझ्याकडे ठेव. आपण हसून बोललो म्हणजे आपण हुशार आहोत असं होत नाही. आपण सतत मोठ्याने बोललो म्हणजे आपला मुद्दा बरोबर आहे असं होत नाही. बघ उगचच नाही त्या गोष्टीचा आवा आणून नको. ज्या गोष्टीची तुला सवय नाही ना, त्या गोष्टी तू अजिबात करू नको. जसं तुला ओंकार लावायची सवय नाही ना, तसंच तुला नंदिनीच्या पुढे मागे करायची सुद्धा सवय नाहीये. आणि तू तिचं प्रेम काय, तू तिच्या सावलीला सुद्धा उभं राहण्याची तुझी लायकी नाहीये. त्यामुळे हे स्वप्न बघणं बंद कर. तुझा हा बाजार उचल आणि इथून चालता हो, असं स्पष्टपणे आता इकडे धनंजयने जीवाला सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि क्रमाला असणार आहे, कारण आपली काव्या 2 ओ ऑन झालेली असते आणि काव्या 2 ओ ऑन झाल्यानंतर आता जिन्यातून ती समोर चालत येत असते. हॉलमध्ये सगळेजण असतात. रम्या जेव्हा काव्याला पाहते तेव्हा तर तिची विकेट पडलेलीच असते. इकडे आता पार्थ जो आहे तो स्टडी रूममधून खोलीकडे निघालेला असतो. त्याच्या हातामध्ये फाईल असते आणि त्या फाईलमध्ये बरेच असे काही पेपर्स असतात. तो त्याच्या कामात लक्ष असतं. चालतच येत असतो. त्याच लक्ष अजिबात कोणाकडे नसतं. इकडे काव्या फुल टू धमाल मस्तीमध्ये चाललेली असते. जिन्यातून येत असताना मात्र तिच्या आता पायातला धक्का लागतो. आता पार्थला धक्का लागल्याबरोबर ती पडणार आणि तोड जाणार. तेवढ्यातच पारच्या हातामध्ये असलेली फाईल ही खाली पडते आणि पडणाऱ्या काव्याला तो सावरतो. जी काव्या खाली पडणार होती ती काव्य आता येथे पाहता पाहता क्षणात पार्थच्या मिठीमध्ये असते. पार्थ मात्र काव्याकडे फक्त आणि फक्त डोळे मोठे करून पाहतच असतो. जसा तो तिच्या बगुड्या तिला बघून खाली पडला होता बोका, तसंच आजच सुद्धा येथे आज पार्थच सुद्धा झालेलं असतं. कारण काव्या ही पूर्णतः पारच्या मिठीत असते आणि पार्थ मात्र
तिचीकडे पाहतच असतो पार्थला तर फारच आनंद झालेला असतो. काव्याच हे रूप आगळंवेगळं पाहून त्याची तर विकेट कधीच पडलेली असते. जसं काव्याने ठरवलेलं असतं, हा न्यू लुक केल्यामुळे आपण पार्थस सोबत काय करू शकतो. आता हे सगळं काही हे चित्र समोर असतो तेवढ्यातच सगळेजण इथे हॉलमध्ये असतात. आता रम्या मात्र काव्याला पार्थच्या मिठीपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे पुढे जाते. आता पुढे जात असतानाच त्याच पेपरवरून तिचा पाय निसतो आणि पाय निसटल्याबरोबर ती आता लगेचच खाली जमिनीवर पडते आणि म्हणत असते, पार्थ पार्थ बघणारे, मी पडली रे पार्थ, मी पडली रे. असं म्हणून पार्थ मला प्लीज हात दे ना, असं म्हणत असते. आणि तेव्हा लगेच एक हात पुढे करते. आता एक हात पार्थकडे केल्यानंतर खरं तर पार्थ तिला हात देण्यासाठी पुढे येतो बरं का, पण तेवढ्यातच आपली काव्या त्याला अजिबात पुढे येऊ देत नाही आणि लगेच रम्याच्या हातामध्ये एक हात देते आणि म्हणत असते, हा तुला आता पार्थला उठवण्याची किंवा पारने तुला सावरण्याची अजिबात गरज नाहीये. ही काव्याच तुला आता पुरून उरेल पडलेल्या रम्याला आधार देण्यासाठी. ही काव्या कधीही इथे हजर असणार आहे. ही गोष्ट तू मात्र विसरू नको. आता रम्याने मात्र तोंड वाकड करूनच काव्याला लूक दिलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.